पहिली गोष्ट, देव आपल्याला प्रसन्न होणार नाही, कारण आपल्या मनात तेवढा भाव नाही. देवाच्या समोर जाता, देवा माझा नवस पूर्ण कर, नवस करता आणि पायऱ्या उतरताना मनात विचार करता नवस पूर्ण होईल का नाही, ही आपली श्रद्धा आहे. कारण आपला देवावर विश्वास नाही महाराज, तो देव आपल्याला प्रसन्न नाही होऊ शकत. आणि कदाचित जर झाला, एकाला झाला देव प्रसन्न, वरमरे माग काय पाहिजे, तो मला तंबाखू आहे पण चुना वाळून गेलाय. चुन्यावरून तंबाखूवारी मागणे आहेत महाराज. आपली लेवल तेवढीच आहे, त्याच्यावर आपण नाही जाऊ शकत. देवाने, देव म्हटला ठीक आहे, काय करायचंय मला, माझं नाव घेत होता म्हणून मी प्रगट झालो. डबी तर डबी, चुन्याची डबी पाहिजे ना, ओके काय हरकत नाही. देवाने डबी दिली. महिला मंडळ इकडे बघा, माझ्याकडे डबी दिली. डबी हे भांडणं करून आलं होतं वनात आणि देवाचं नाव घेत होतं आणि देव प्रसन्न झालेला होता. याने डबी घेतली, डबी उघडली, त्याच्यामध्ये सोन्याची अंगठी होती बरं का महिला मंडळ, सोन्याची. त्यानं ती अंगठी बाहेर काढली, दुसरी अंगठी तयार झाली. हा म्हटला वा वा क्या बात आहे, बायको सतत भिकारी 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 म्हणते आणि त्या वैतागानं मी इकडं आलो होतो आणि बरं झालं म्हटला श्रीमंती आता जीवनामध्ये येणार. यानं ही डबी घरी नेली. ती बाई झोपतच नव्हती महाराज. महिला मंडळ रात्रभर अंगठ्या बाहेर काढायची आणि दिवसभर वांबुरीत नेऊन विकायची. आता कोण असेल ते तुम्ही बघा बाबा. 6 महिन्यात ती इतकी श्रीमंत झाली ना, गाडी बंगला पैसा सोनं नाणं प्रचंड श्रीमंत झाले. तिची मैत्रिणी विचारते, आपण सख्या मैत्रिणी सावत्र नाही. गावात जी घटना घडते ती सगळ्यात आधी आपल्यालाच माहिती असते. दुसऱ्यांचं चांगलं चाललेलं कसं नाही, पुढं नको, सगळं आपल्याकडून सगळा फेरबदल होतोय. आणि असं काय ग, तू श्रीमंत झाली मला भिकारी ठेवलंय, हे रहस्य काय. ती म्हटली माझ्या नवऱ्यानं सांगितलं कोणाला काही सांगायचं नाही. सांगत तुम्ही खरं सांगा ना, तुला म्हणून सांगते आणि अख्ख्या गावात पेरते महाराज. आता काय करा, एखाद्याला वाटत असेल नाही होत आहे माझी बायको माझं लय ऐकते ना, एक काम करा, एक कागद घ्या, त्याची पुडी बांधा, तिच्या हातात द्या आणि तिला सांगा हे मी येईपर्यंत ही पुडी उघडायची नाही. तुम्ही घरातून बाहेर जायचं, खिडकीतून आत पाहायचं काय पराक्रम चाललाय. ती खिडकीतून ती जशीच्या तशी उघडणार, काय ते बघणार, जशीच्या तशी पुडी परत ठेवणार. महिला मंडळ बरोबर आहे का नाही, मनात राहतच नाही महाराज. त्याचं कारण आहे, त्याचं एक कारण आहे. का महिलांच्या मनात का राहत नाही, ज्यावेळेला कर्ण त्या ठिकाणी मारला गेला ना महाराज, कुंती माता प्रचंड रडायचे. धर्मानं विचारलं, आई अगं तो जर आपला शत्रू होता ना, तू का रडते, काय कारण आहे रडण्याचं. त्यावेळेला कुंतीनं सांगितलं, बाळ तो आपला शत्रू, तो तुझा भाऊ होता. आई एवढा शूरवीर होता, तो माझा भाऊ होता, तुम्हाला सांगितलंच नाही. मी आजपासून महिलांना शाप देतो, कोणतीच गोष्ट त्यांच्या पोटात राहणार नाही. तेव्हापासूनच आहे ते, कारण कुंती मातेने लपवलं होतं ना तुम्हाला. कुणीतरी जवळची असते की तिला ती सांगत असते. ही म्हटली अगं काही नाही ग, तू माझी मैत्रिणी सांगू का काय झालं ना, हे आमचं भांडण झालं, हे वनात गेले, देव प्रसन्न झाला आणि यांना देवाला डबी मागितली, त्या डबीमुळे आम्ही श्रीमंत झालो, बाकी काहीच नाही सांगितलं, एवढंच. ती म्हणली डबी आहे होय, डबीचं रहस्य आहे, काय हरकत नाही. दुनियाची बादली खाली ठेवली, नवऱ्याला फोन केला, हो कुठे आहे तुम्ही, या घरी. तुम्हाला अगं आत्ता चालू आहे ना बाहेर, नाही या म्हटले लवकर. आला महाराज. काय 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 करता काय. ती माझी मैत्रीण एवढी श्रीमंत झाली का, तिचा नवरा वनात गेला होता, त्यांची भांडणं झाली होती, वनात गेला, देवाचं नाव घेतलं, 7 दिवसात देव प्रसन्न झाला आणि देवानं डबी दिली. आता तुम्ही सुद्धा गाडी सोडायची वनात निघायचं, कशा करता. ती श्रीमंत झाली, मी काही रिकामी नाही म्हटले गरीब राहायला. महिला मंडळ तुम्ही हसताय म्हणजे हे पक्क तुम्हाला माहिती आहे महाराज आहे की नाही, लई अवघड आहे. जा म्हटले वनात जा. तो म्हटला बरं आहे, तुझ्यापासून सुटका तरी मिळून जातो म्हटला मी वनात. त्यानं गाडी सोडली, ते वनात गेलो महाराज. आता गेलो 7 दिवस, देवाला म्हणतं देवा हा डबीचा काय प्रकार आहे सांग रे बाबा. 7 दिवस झाले नाही, अन्न नाही पाणी नाही, देव 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 देवाचंच नाव. देव म्हटला 6 महिन्यापूर्वी याचा शेजारी आला होता, त्याला म्हटलं माग काय पाहिजे, तोही त्या ठिकाणी देव 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 करत होता. आता हाय आलाय, बघू याचं काय म्हणणं आहे. त्यांनी तर डबी मागितली, याला काय हवंय बघू. देव प्रसन्न झाले. बोल म्हटले बाळा, 7 दिवस झालं रानावनात फिरतोय, पोटात आग पडलेली आहे, कोण जे वाढेल ते खातोय, काय हवंय तुला, का माझं नाव घेतोयस एवढा.
हा, एवढा माझा सख्खा तू बघतायस का? काय प्रॉब्लेम आहे? काय नाही देवा, मला बाकी काहीच नको, डबी दे. देव म्हणला डबी? त्यानं डबीच मागितली, हे डबीच मागते म्हटले. देवानं डबी दिली आणि देव गेला. हा म्हटला, ह्या डबीमुळे मी 7 दिवस उपवाशी राहिलो म्हटला. डबी घेतली आणि उघडली, त्या डबीत होता वस्तारा. आता ते देवाचं वरदान आहे महाराज, आहे की नाही? आता तो वस्तारा जशी उघडली, वस्तारा बाहेर आला, याची चप्पी केली आणि परत त्या डबीत जाऊन बसला. महाराज त्यानंतर कपाळाला हात लावला. बायको मारतोच म्हणायला घरी गेल्यावर. घरी महाराज आला, घरी आला. ही लांबून वाट बघत होती बाई. 7 दिवस झाले, फोन नाही, मिस कॉल नाही, मेसेज नाही, काय भानगड आहे? तिनं लांबून येताना बघितलं. म्हणली बाई आमच्या यांच्यासारखेच दिसतात, पण जाताना हॅपी होती आणि येताना चप्पी कस काय? तसं मला विनोद जमत नाही, लई तुम्हाला सवय आहे. ही काय भानगड काय आहे? जवळ आल्यानंतर नाही बाई म्हटली तेच आहे. म्हटली ओ हाय का डबी? आणली का डबी? तो म्हणतो थांब, श्वास घेऊ दे जरा. डबी आणली, आम्ही छान स्वयंपाक बनवते, काय काळजी करू नका. तिने एवढा सुंदर स्वयंपाक केला महाराज. हे जेवण करते पण याच्या डोक्यात लई टेन्शन. कशाचं? लई टेन्शन महाराज. काय बायको आहे. आता शेवटचा घास घेतला आणि त्याला फोन आला, आमका माणूस गेला, तुम्हाला अंतविधीला जायचंय. यानं सांगितलं, हे बघ मी चाललो अंतविधीला. ती म्हणते हो तुम्ही अंतविधीला जा, पण ती डबी देऊन जा. तू म्हटलं अगं थांब ना, त्या डबीत जे आहे ना त्याला कळत नाही समोर स्त्री आहे का पुरुष आहे. थांब जरा. नाही कळत, थांब जरा. ती म्हणे थांब काय थांब, 7 दिवस त्या ठिकाणी वनात होते ना तुम्ही, याच्याकरताच होते ना, जा म्हटली. तुम्ही काळजी करू नका, मी अजिबात डबे उघडीत नाही. ते गेलं निघून. हिनं विचार केला, बाई आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला पाहिजे. डबीचं उद्घाटन करायचंय ना. बरं, डबीचं उद्घाटन करायचंय, हळदी कुंकवाचा कार्यक्रम एकटे कशी काय उद्घाटन करू? 4-5 जणी बोलावल्या महाराज गावातल्या. पहिली गावातली पाटलीन बोलवली बरं का. नीट एक सॉरी हे लईच अवघड आहे. हा बोलावल्या अशा 4-5 प्रतिष्ठित होत्या. माझ्यासारखी कीर्तनकार एक गावात राहत होती, ती बोलवली कशाला? आमच्या वाल्यावर बरं होतं जरा उद्घाटना करता. आता ती पाटलीन तर लईच मेकअप करून आली महाराज. एवढा सुंदर मेकअप ना, खूप छान दिसत होत्या त्या सगळ्या. कशासाठी? त्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी. एकीचं नवीन लग्न झालेलं होतं, ती आली. कारण नवीन नवरी म्हणून त्या ठिकाणी बोलवले होतं. ह्या सगळ्या जमा झाल्या. आता मान कोणाचा? पाटलीनबाईचा मान आहे. पाटलीनबाईच्या हातात डबी दिली महाराज. आता तिचा काय त्वरा विचारूच नका. नतन तेन काय लय अवघड महाराज. मरणाचे अलंकार घातलेले, काष्टी साडी घातलेली, मरणाचा मेकअप केलेला आणि बाकीच्यांनी मान दिला. पाटलीनबाई उघडा 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 डबी. ती म्हणते उघडू का? एक साथ म्हणते हो नको. ह्या पाटलीने जशी डबी उघडली तसा तो वस्तारा बाहेर आला आणि तिची चप्पी केली. परत त्या डबीत परत डबी जाऊन बसला. त्याला काय कळतंय? पाटलीन झाली की एक कीर्तनकार होती, ती नाही सोडली महाराज. 5 मिनिटात नुसते ओले नारळ. विनोद जमत नाही हो मला. नुसते चप्प्याच महाराज. या ज्या पदर घेत नव्हते त्यांनी बुरखे घेतले. बुरखे. जी नवीन लग्न झालं होतं ना, ती म्हणली इथून पुढं कुठेही जाईन पण हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात. तुम्ही हसून घ्या, आपण बोलू. आता या घरी आल्या महिला मंडळ, कीर्तनात कधी नीट पदर घेत नव्हत्या, पण घरी आल्या बुरखे घेऊन. बुरखे मी कथेत आहे म्हणून नाही, कीर्तनात मी अशी नसते, लक्षात घ्या. घरी आल्यानंतर आता त्यांना असं वाटायचं नवऱ्यानी घरी येऊच नाही. इतकं टेन्शन. दररोज बेजारी फोन करू, कुठं आहे
आज नवऱ्याला वाटलं हिनं फोन कसं काय केला नाही. 7 वाजले, 7:30 वाजले, 8 वाजले तरी बायकांचा फोन नाही करून महाराज. आता नवरे आले, लांबूनच पाहिलं ही बसली होती दारात बुरखा घेऊन. तो म्हटला मॉडेल तर तेच दिसतंय पण पाशिंग कसं काय बदल. असू देत महाराज. मागणं डबीवारी मागणं गेलं, हे मागणं काही कामाचं नाही.